Good morning to all of you, to all SYIT students. लास्ट लेक्चरला आपण ग्राफचा टॉपिक स्टार्ट केलेला होता. त्यामध्ये आपण आता बघणार आहोत. आपण हे सगळे पॉइंट्स बघितले होते की व्हॉट इज ग्राफ, देन व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ग्राफ, देन व्हॉट इज डिफरंट, देर आर डिफरंट टर्मिनॉलॉजीज इन ग्राफ सच एज व्हर्टायसेस, देन एजेस एक्सेट्रा. सो आपण टाइप्स बघितले होते ग्राफचे. Indirected graph, that is undirected graph and directed graph. Now we will see undirected graph again. इथे काय आहे? An undirected graph is a graph in which there is no direction on the lines known edges. म्हणजे काय आता इथे? आता ही जी G1 and G2 हे दोन ग्राफ्स आहेत आणि या दोन ग्राफ्स मध्ये कुठेही डायरेक्शन दिलेली नाहीये की कुठली जी आता फॉर एक्झाम्पल A and B हे दोन नोड्स किंवा आपण त्याला म्हणतो की हे दोन व्हर्टायसेस आहेत. सो A, B, C आणि D ह्या चारही व्हर्टायसेस मध्ये ज्या काही एजेस आहेत त्या एजेसना कुठल्याही डिरेक्शनचा ॲरो तिथे नाहीये. सो दॅट्स वाय धिस ग्राफ इज नोन एज अनडायरेक्टेड ग्राफ, बिकॉज तिथे कुठल्याही प्रकारचा ॲरो नाहीये. जस्ट काय तर आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारची दिशा किंवा कुठलेही डिरेक्शन त्यामध्ये कळत नाहीये. सो दॅट इज द अनडायरेक्टेड ग्राफ. आणि बरोबर याच्या उलट बघा, ही जी थर्ड डायग्राम आहे म्हणजे जो थर्ड ग्राफ आहे ज्याच्यामध्ये A, B आणि C हे तीन व्हर्टायसेस आहेत आणि ज्याच्यामध्ये A तून B कडे जी जाणारी एज आहे त्याचा ॲरो बघा B कडे आहे आणि B कडून A कडे जाणारी जी एज आहे त्याचा ॲरो हा A कडे आहे. त्यानंतर परत B कडून C कडे जाणारी जी एज आहे त्याचा ॲरो परत C कडे आहे. सो यावरून काय समजतंय की ह्या तिन्ही एजेस मध्ये आपल्याला तिथे डिरेक्शन त्यांनी दिलेली आहे. सो दॅट्स वाय धिस ग्राफ इज नोन एज डायरेक्टेड ग्राफ. सो हे डिफरंट त्याचे टाइप्स आहेत, अनडायरेक्टेड आणि डायरेक्टेड ग्राफ. नेक्स्ट आता हे बघूया. आता इथे डायरेक्टेड ग्राफ मध्ये आपण हे सगळे पॉइंट्स बघितलेले आहेत. त्यामध्ये डिफरंट टर्मिनॉलॉजीज आहेत. फर्स्ट आहे डिग्री, देन आहे आयसोलेटेड व्हर्टेक्स. त्यानंतर इथे एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. देन पाथ, देन लेंथ ऑफ पाथ, लिनियर पाथ, सायकल, कंप्लीट ग्राफ, कनेक्टेड ग्राफ अँड सब ग्राफ. सो हे सगळे एक्झाम्पल्स. देन लेबल्ड ग्राफ आहे, देन वेटेड ग्राफ आहे. हे सगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट आहे मल्टिपल एज. That is, if one or more edges connects to the same endpoints, then edges are called the multiple edges. Next आता बघा इथे दोन टाइप्सचे ग्राफ आणि दिलेले आहेत. फर्स्ट इज द मल्टिपल, दॅट इज द वेटेड ग्राफ, अँड सेकंड इज द मल्टिपल एज. सो नेक्स्ट आपण बघूया रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. देर आर टू स्टँडर्ड वेज. आपण दोन प्रकारे ते बघितलेलं आहे. पहिलं आहे सिक्वेन्शियल रिप्रेझेंटेशन आणि दुसरं आहे लिंक्ड रिप्रेझेंटेशन. सो हे दोन पॉइंट्स इन डिटेलमध्ये बघितलेले होते. नेक्स्ट पॉइंट होता ॲडजेसन्सी मॅट्रिक्स. त्याच्यानंतर बघूया पुढचा पॉइंट. इथे एक मॅट्रिक्स बघा त्यांनी दिलेला आहे. आपण ह्या ग्राफवरून हा मॅट्रिक्स ड्रॉ केलेला होता. इथे बघा या डायग्राम मध्ये तो आहे ॲडजेसन्सी लिस्ट. नेक्स्ट आपण बघितलं होतं वॉरशॉल्स अल्गोरिदम. So this algorithm is more efficient than calculating the power of the adjacency matrix A. So यामध्ये आपण डिफरंट स्टेजेस बघितलेल्या होत्या त्या वॉरशॉल अल्गोरिदमच्या. नेक्स्ट बघूया. इथे एक पाथ मॅट्रिक्स आपण डिराईव्ह केलेला होता वॉरशॉलचा. अँड लास्ट पॉइंट आपण इथपर्यंत आलेलो होतो. इट इज द ग्राफ ट्रॅव्हर्सल. म्हणजे काय, एखाद्या ग्राफमधून ट्रॅव्हलिंग करणे याचाच मिनिंग काय होतो तर त्या ग्राफमध्ये असणारे जे सगळे नोड्स आहेत किंवा आपण त्याला
व्हर्टायसेस असं म्हणू शकतो. तर त्या सगळ्या व्हर्टायसेसना व्हिजिट करत जाणे त्याला आपण ग्राफ ट्रॅव्हर्सल असं म्हणतो. सो त्याचा पहिला पॉइंट आहे ट्रॅव्हर्सल. सो व्हॉट इज ट्रॅव्हर्सल? It is the method to reach every vertex of a graph, and graph traversal are more complicated as compared to tree traversal because a single vertex may be visited many times and the traversal may not terminate. So there are total two standard ways of graph traversal. त्यातला पहिला वे आहे breadth first search algorithm. It used in queue. And second आहे depth first search algorithm. This method is used in stack. आता आपल्याला माहिती आहे क्यू म्हणजे काय आणि स्टॅक म्हणजे काय. आपण एकदा रिवाइज ते करूया. क्यू म्हणजे काय, तर आता क्यू मध्ये फिफो टेक्निक यूज केलं जातं. दॅट इज फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो एलिमेंट पहिल्यांदा त्या क्यू मध्ये एंट्री करतो तो एलिमेंट पहिल्यांदा आउट होतो. तो अशामध्ये ब्रीथ फर्स्ट सर्च अल्गोरिदम आपण यूज करतो. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे स्टॅक. व्हॉट इज स्टॅक? स्टॅक इज अ लिनियर डेटा स्ट्रक्चर ज्यामध्ये लिफो हे टेक्निक यूज केलं जातं. व्हॉट इज लिफो? दॅट इज द लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे जो एलिमेंट अगदी लास्ट ज्याने एंट्री केलेली आहे ज्या क्यूमध्ये किंवा त्या ज्या स्टॅकमध्ये तो सगळ्यांच्या आधी पहिल्यांदा आउट होणार आहे किंवा पॉपअप होणार आहे. नेक्स्ट आपण बघितलं होतं ब्रेथ फर्स्ट ट्रॅव्हर्सल. त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स आहेत. पहिली होती फर्स्ट वी एक्झामाइन द स्टार्टिंग नोड ए, देन वी एक्झामाइन ऑल नेबर्स ऑफ ए अँड देन वी एक्झामाइन ऑल नेबर्स ऑफ ए अँड सो ऑन. म्हणजे काय, तर इथे पहिल्यांदा स्टार्टिंग आपण कशी करतो, तर पहिल्यांदा आपण त्याचा स्टार्टिंग नोड घ्यायचा आहे, तर तो आहे ए. नेक्स्ट काय, देन वी एक्झामाइन ऑल नेबर्स ऑफ ए. म्हणजे काय, तर ए चे नेबर म्हणजेच एच्या बाजूला असलेले जे काही किंवा त्याच्याशी कनेक्टेड असलेले जे कुठले व्हर्टायसेस असतील ते सगळे व्हर्टायसेस त्यालाच आपण नेबर ऑफ ए असं म्हणणार. देन वी एक्झामाइन ऑल नेबर्स ऑफ ए अँड सो ऑन. म्हणजे काय, सो हे नेबर्स झाले की मग त्या नेबर्स आणि जे कोण नेबर्स आहेत ते आपण तिथे सर्च करणार. सो अशा प्रकारे आपण ब्रेथ फर्स्ट ट्रॅव्हर्सल किंवा ब्रेथ फर्स्ट सर्च अल्गोरिदम मध्ये सर्च करत जातो. नेक्स्ट आहे अल्गोरिदम फॉर ब्रेथ फर्स्ट सर्च. यामध्ये डिफरंट स्टेप्स आहेत. त्यातली पहिली स्टेप आपण बघितली होती इनिशियलाइज ऑल नोड टू द रेडी स्टेट. म्हणजे काय, तर एक्झिक्यूट होण्यासाठी किंवा व्हिजिट देण्यासाठी आपण त्या सगळ्या नोड्सना रेडी स्टेटमध्ये आणून ठेवतो किंवा इनिशियलाइज करतो. जस्ट वेट. नेक्स्ट आहे दॅट इज इन ब्रेथ फर्स्ट सर्च मध्ये नेक्स्ट होतं स्टेप 2 पुट द स्टार्टिंग नोड ए इन क्यू अँड चेंज इट्स स्टेटस टू वेटिंग स्टेट्स. आता याच्यामध्ये बघूया काय आहे. इथे काय म्हटलंय त्यांनी की स्टार्टिंग नोड जो आहे क्यूचा त्याचा जो स्टेटस 1 होता तो आपण चेंज केला आणि त्याला आपण वेटिंग स्टेटमध्ये ठेवलेला आहे. देन रिपीट स्टेप 4 and 5 until क्यू इज एम्प्टी. आता स्टेप नंबर 4 आणि स्टेप नंबर 5 ही आपल्याला रिपीट करायची आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याचा जो क्यू आहे तो एम्प्टी होत नाही तोपर्यंत. नेक्स्ट आपण बघूया इट रिमूव्ह द फ्रंट नोड एन ऑफ क्यू, प्रोसेस एन अँड चेंज द स्टेटस ऑफ एन टू द प्रोसेस स्टेट. म्हणजे काय, तर यामध्ये आपण एन हा क्यू आहे तो तिथे रिमूव्ह करतो. नेक्स्ट आहे ॲड टू द रियर ऑफ द क्यू ऑल द नेबर्स ऑफ एन दॅट आर इन द स्टेडी स्टेट अँड चेंज देअर स्टेटस टू वेटिंग स्टेट. म्हणजे काय, तर इथे नेबरचे जे स्टेट्स आहेत ते आपण इथे चेंज केलेले आहे. नेक्स्ट आता इथे बघा स्टेप 3 चा एंड होणार आहे, एंड ऑफ स्टेप 3 लूप. नेक्स्ट त्याच्या पुढची स्टेप आहे एक्झिट. एक्झिट म्हणजे क्लोज दॅट प्रोग्राम. नेक्स्ट आपण ही डायग्राम सुद्धा बघितलेली आहे, दॅट इज ग्राफ. आता या ग्राफवरून ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसे ड्रॉ किंवा कसे फाइंड आउट करायचे, ॲडजसन्सी व्हर्टायसेस हे आपल्याला इथे आता बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा ए नोड आहे या डायग्राम मध्ये.
सो आता ए नोडचे ॲडजेसन्सी लिस्टमध्ये काय काय येईल तर एफ, सी आणि बी. इथे आता त्यांचा बी प्रिंट करायचा राहिलेला आहे. बी आणि ए बी सी डी ई एफ जी. ओके, इथे बी आणि जी त्यांचा प्रिंट करायचा राहिलेला आहे. सो इथे बघा पहिल्यांदा आता ए चे नेबर्स शोधायचे आहे. ते आता मी कसे शोधणार तर पहिला एफ, सी आणि बी त्यांनी इथे दिलेले आहे. सो हे ॲरो जे आहे ते ज्या डिरेक्शनला जात आहे तो म्हणजे त्याचा नेबर झाला. आता इथे ए कडून 3 ॲरो बाहेर पडत आहे. पहिला जातोय एफ ला, दुसरा सी ला आणि तिसरा बी ला. सो दॅट्स वाय एफ, सी, बी आर ॲडजेसन्सी नोड्स. ओके, नेक्स्ट आहे बी. आता बी कडून जाणारे ॲरो टोटल फक्त 2च आहे. सो त्याला फक्त 2च नेबर्स किंवा 2 ॲडजेसन्सी लिस्टमध्ये त्याच्या कंपोनंट्स येणार आहे. दॅट इज जी अँड सी. नेक्स्ट आपण बघूया सी. आता सी कडून जाणारा ॲरो फक्त एकच आहे. तिथे त्यांनी तो दिलेला आहे. दॅट इज एफ इकडच्या साईडला. नेक्स्ट आहे डी. तर डी बघूया. डी कडून बाहेर पडणारा ॲरो सुद्धा फक्त एकच आहे, तो म्हणजे सी. सो मग सी हा डीचा नेबरहुड आहे. त्याच्यानंतर बघूया ई हा व्हर्टायसेस. जरा बघा त्या डायग्राममध्ये ई कडून बाहेर पडण्याचे ॲरो टोटल 1, 2, 3 3 ॲरोज आहेत. सो दॅट्स वाय तिथे 3 नेबरहुड होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया एफ. आता एफ कडून बाहेर पडणारे ॲरो फक्त एकच आहे. सो एफ ला एकच नेबरहुड आहे, तो म्हणजे डी. त्याच्यानंतर बघूया जी. आता जी हा व्हर्टायसेस तिथे प्रिंट करायचा त्यांचा राहिलेला आहे. सो जी कडून बाहेर पडणारे एलिमेंट्स म्हणजे सी आणि ई आहेत. या 2 व्हर्टायसेस कडे तो ॲरो जातो. नेक्स्ट आपण बघूया जे. आता जे मध्ये काय आहे, जे मधून बाहेर पडणारे ॲरो फक्त एकच आहे. इथे त्यांनी दिलंय डी अँड के. ओके, इथे 2 ॲरोज आहेत. पहिला ॲरो आहे तो डी कडे जातो आणि दुसरा ॲरो आहे तो के कडे. सो दॅट्स वाय डी अँड के आर नेबर्स ऑफ दिस पॉइंट जे. त्याच्यानंतर आपण बघूया के. हा शेवटचा त्याचा व्हर्टेक्स आहे. तर के कडून किती ॲरो बाहेर पडत आहे बघूया जरा. कुठे आहे के. ओके, इथे के आणि जी. आता के कडून जो बाहेर पडणार ॲरो आहे तो अगेन के कडेच रिटर्न होऊन येतो आहे बघा इथून. सो दॅट्स वाय के हा केचा इथे नेबर त्यांनी दाखवलेला आहे. सो अशा प्रकारे आपण दिलेल्या ग्राफवरून ॲडजेसन्सी लिस्ट ही लिस्ट डाऊन करू शकतो. नेक्स्ट आपण बघत होतो डेप्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम. आता याच्यामध्ये काय आहे द आयडिया बिहाइंड डेप्थ फर्स्ट सर्च beginning at a starting node A as follows. First we examine the starting node A, then we examine each node N along path P which begins at A, that is we process a neighbor of A, that a neighbor of neighborhood of A and so on. सो अशा प्रकारे आपण तो डेप्थ फर्स्ट सर्च अल्गोरिदम हा सर्च करणार आहोत. नेक्स्ट बघूया. आता इथे एक अल्गोरिदम आहे बघा. तिथे आपण लिहिले स्टेप 1 आहे, स्टेप 2. सो देर आर डिफरंट स्टेप्स. त्यातला पहिला आहे इट इनिशियलाइज ऑल नोड्स टू रेडी स्टेट. म्हणजे काय तर इथे सगळे जे नोड्स आहेत ते आपण रेडी स्टेटला नेलेले आहेत. त्यातला पहिला आहे. नेक्स्ट स्टेप आहे पुश द स्टार्टिंग नोड ए इनटू स्टॅक अँड चेंज इट्स स्टेटस टू द वेटिंग स्टेट. म्हणजे काय तर आता जो कुठला स्टार्टिंग नोड आहे, आता इथे फॉर एक्झाम्पल ए हा स्टार्टिंग नोड आहे, तर तो आपण स्टॅकमध्ये पुश केला आणि त्याचा स्टेटस जो आहे तो त्याचा नंबर ठेवला 2. नेक्स्ट आता 4 and 5 स्टेप रिपीट करायचे आहे अंटिल स्टॅक इज एम्प्टी. आता मागे जो आपण अल्गोरिदम बघितला याच्या आधी तो होता ब्रेथ फर्स्ट सर्च अल्गोरिदम. त्याच्यामध्ये काय होतं तर स्टेप 3 जी आहे त्यामध्ये होतं रिपीट स्टेप 4 and 5 अंटिल द क्यू इज एम्प्टी. व्हाय बिकॉज ब्रेथ फर्स्ट सर्च अल्गोरिदम जो आहे तो क्यू साठी वापरला जातो आणि हा जो अल्गोरिदम आहे डेप्थ फर्स्ट सर्च हा स्टॅक साठी वापरतो. नेक्स्ट आहे आता इथे एलिमेंट आपण पॉपअप केलेला आहे आणि त्यानुसार आपण पुढच्या स्टेप्स या एक्झिक्यूट केलेल्या आहेत.
सो आता इथे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत. हा एक ग्राफ आहे बघा. आता इथे नोड ए दिलेला आहे. आता ए ज्या ॲडजसन्सी लिस्टमध्ये आहे सी आणि बी, बिकॉज बघा ए या वर्टेक्स कडून निघालेले जे ॲरोज आहे ते एक ॲरो सी कडे जातो आणि एक ॲरो बी कडे जातो. सो नेक्स्ट बघूया बी. आता बी कडून बाहेर पडणारा एकही ॲरो तिथे नाहीये. सो देर इज नो एनी एलिमेंट इन ॲडजसन्सी लिस्ट फॉर बी. नेक्स्ट बघूया सी. सी कडून बाहेर पडणारा हा इथे एक ॲरो आहे, तो म्हणजे बी. इथे बी कडे तो जातोय. नेक्स्ट बघूया डी. आता डी कडून बघा टोटल बी कडे एक जातोय, एक सी कडे. सो अशा प्रकारे ए बी सी अँड ई. इथे त्यांचा ई हा वर्टेक्स आहे या साईडला. नेक्स्ट आहे ई. ई कडून फक्त सी ला एक ॲरो जातोय. सो दॅट इज द ॲडजसन्सी लिस्ट फॉर दिस. So rest part of this lecture we will see at next lecture.